नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आता हा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. प्रिन्सेस कट फ्रंट साईडला आहे. बॅक आहे तो गोल गळा आहे. शोल्डर फक्त जोडलेला आहे. बाही जोडायच्या आहे. बाहीवरती सुद्धा वर्क आहे. आता शोल्डर जोडून घेतल्यानंतर मी फ्रंटच्या एका साईडला डिझाईन करून घेतलेली आहे. आता पाठीमागच्या भागावरती डिझाईन तुम्हाला दाखवते. सुरुवातीला हा ग्लू वापरला आहे B700. बरेच कमेंट येतात की ग्लू कोणता वापरतात. आता हा ग्लू वापरते मी आणि मनी चेन लेस आहे ती सुरुवातीला चिकटवून घेते. आता ह्याच्यानंतर मी खड्याची चेन लेस वापरणार आहे. आता या खड्याच्या चेन लेसमध्ये तुम्ही मोठी साईज छोटी साईज आवडीनुसार वापरू शकता किंवा मनी चेन लेस आहे ती मी पहिल्यांदा सिंगल चिकटवून घेते. तुम्ही डबल लेअर चिकटवून मग खड्यांची लेस वापरली तरी चालेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये बदल करू शकता. ग्लू आहे तो आपल्याला हळूवारपणे लावायचा आहे. एक्स्ट्रा लागला नाही पाहिजे. एक्स्ट्रा लागला तर तिथं कपडा काळा दिसतो. आता थोड्या थोड्या अंतरावरती मी ग्लू लावून घेत आहे पहा आणि मग मनी चेन लेस आहे ती चिकटवून घेत आहे. फॅन जर सुरू असेल तर ग्लू हा पटकन सुकतो. त्यामुळं मी हे थोड्या थोड्या अंतरावरती ग्लू लावते आणि मग त्याच्यावरती चेन लेस आहे ती चिकटवून घेते. तुम्हाला जर वर्कवाली ब्लाऊज आवडत असतील तर तुम्ही तयार ब्लाऊजवरती अशा पद्धतीनं घरच्या घरी वर्क करू शकता. खूप सोपी पद्धत मी तुम्हाला पुढं दाखवलेली आहे. बाहीवरती सुद्धा खूप छान डिझाईन केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शेवटी कसा तयार झाला ते नक्की समजेल. आता मी पूर्ण गळ्याला हे लेस आहे ते चिकटवून घेते. सावकाश आणि हळूवार केल्यामुळं थोडासा वेळ लागतो आणि पूर्ण गळ्याला चिकटवून झाल्यानंतर एकदा चेक करायचं आपण की आपली लाईन आहे ती व्यवस्थित चिकटली आहे का किंवा क्रॉसमध्ये वाकडी तिकडं लेस आहे ती चिकटलेली आहे का. चिकटली असेल वाकडी तिकडी तर सरळ आपली करून एकदा फिनिशिंग पाहायची. आता परत मी ग्लू साईडला लावून घेते पहा मनी चेन लेस आहे तिथं, कारण का आपल्याला खड्याची चेन लेस आहे ती चिकटवून घ्यायची आहे. जशी मनी चेन लेस चिकटवली त्याच पद्धतीनं खड्याची सुद्धा चेन लेस आहे ती चिकटवून घ्यायची. त्याच्यानंतर आपण मनी चेन लेस आहे ती चिकटवून घेतली. आता आपले हे 3 लेयर झाले. पहिली आहे ती मनी चेन लेस आहे, दुसऱ्या नंबरला आहे ती खड्यांची लेस आहे आणि तिसऱ्या नंबरला परत आपण मनी चेन लेस आहे ती चिकटवून घेतलेली आहे पहा. आता आपलं फिनिशिंग व्यवस्थित आले का ते चेक करायचं आणि पाहायचं परत एकदा चेक करून की व्यवस्थित आपलं चिकटलं आहे का. आता चिकटून झाल्यानंतर पुढची डिझाईन तुम्हाला दाखवते. इथं आता मी पॉईंट घेतला, त्या पॉईंटपासून पहा 1.5 इंचावरती हे पॉईंट घेत आहे पहा आणि तिथं मार्किंग करत जात आहे. आता ह्या मार्किंगवरती आपल्याला डिझाईन बनवायची आहे. पूर्ण गळ्याला या पद्धतीनं मार्किंग करून घ्या म्हणजे डिझाईन करायला सोपं पडतं आणि अंतर आपल्याला सेम भेटतं आणि डिझाईन आपली एकसारखी फिनिशिंगमध्ये दिसते. मधलं अंतर आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. 1 इंचसुद्धा ठेवलं तरी चालेल. जी मधली डिझाईन आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. आता मी 1.5 इंच अंतर घेऊन इथं डॉट करून पूर्ण गळ्याला घेतलं. आता इथं पहा सुरुवातीला मी आय शेप आकाराचे जे कुंदन असतात ते घेतल्यात आणि आता चौकोनमध्ये असतात ते कुंदन घेतलेले आहेत पहा. गोल्डन आहेत, हे दोन्ही सुद्धा गोल्डनच आहेत. तुम्ही कलरमध्ये कॉन्ट्रास्टमध्ये वापरू शकता. आता जिथं आपण पॉईंट घेतला आहे तिथं ग्लू लावून घ्यायचा आहे. आता ग्लू इथं सुद्धा हळूवारपणे लावायचा आहे. ग्लू लावल्यानंतर तिथं आय शेप आकाराचे जे कुंदन आहेत म्हणजेच काय पान शेप आकाराचे जे असतात ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचा शेप आहे तो घेऊ शकता. राऊंड शेप त्रिकोण शेप घेऊ शकता. मी इथं आय शेप आकाराचं घेतलेलं आहे आणि ते क्रॉसमध्ये चिकटवून घेतले पहा. आता क्रॉसमध्ये चिकटवून घेतल्यानंतर मध्ये जे अंतर आहे तिथं परत मी ग्लू लावला आहे आणि तिथं आपण जे चौकोनमध्ये कुंदन घेतले होते ते तिथं चिकटवून घेणार आहे. आता चौकोन शेपमध्ये जर कुंदन घेतलेले असेल तर त्रिकोण असा चिकटवून घ्यायचा आहे, चौकोनमध्ये चिकटवायचा नाही. आता तुम्हाला पूर्ण डिझाईनमध्ये पाहायला भेटेल की कशा पद्धतीने मी चिकटवलेलं आहे.
अगदी हळूवारपणे चिकटवायचं, कारण का आपल्या हाताला जर ग्लू लागला तर परत हातालाच आपल्याला चिकटलं जातं. आता इथं पहा, दुसऱ्या पॉईंटवरती सुद्धा मी ग्लू लावून घेते आणि सेम डिझाईन पूर्ण गळ्याला पॉईंटवरती बनवायची आहे. आता जी डिझाईन दाखवते तीच डिझाईन जिथं आपण डॉट करून घेतले त्या डॉटवरती बनवायचे आहे, सेम याच पद्धतीने. आता मी जे कुंदन वापरले त्याचा आकार या पद्धतीनं मी घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुंदनचे आकार घेऊ शकता. आता आपल्याला पूर्ण ब्लाऊजवरती कशी डिझाईन झाली ते दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीनं ही डिझाईन मी बनवून घेतली. आता दोन्हींच्या मध्ये जे अंतर आहे त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीची डिझाईन बनवायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदल करू शकता या डिझाईनमध्ये सुद्धा. आता कशी मधली डिझाईन बनवायची ते दाखवते तुम्हाला. आता हे छोटे मणी आहेत पहा. आता मोठेसुद्धा ह्याच्यात घेतलेली आहे. 2 आकाराचे मणी मी वापरून ही डिझाईन बनवणार आहे. आता सुईमध्ये धागा डबल ओवून घ्यायचा आहे. सुरुवातीला छोटा मणी ओवून घ्यायचा आणि मग मोठा मणी ओवायचा आहे. आता सुई सुरुवातीला कुठून वर काढली ती तुम्ही पाहिले. अशा पद्धतीनं वरती काढायची, मध्य सेंटर बरोबर घ्यायचा. तुम्हाला जर मध्य सेंटर कळत नसेल तर तुम्ही इथं डॉट करून सुद्धा तुम्ही घेऊन त्याच्यावरती डिझाईन ही बनवू शकता. आता उलट साईडून सुलट साईडला घेतली, मणी ओवले, परत उलट साईडला घेतली सुई पहा. आणि लास्टला आता आपण इथं गाठ घालून घेणार आहोत आणि धागा कट करून घ्यायचा आहे. मध्ये जे अंतर आहे ते सेम याच पद्धतीनं बनवत जायचे आहे आपल्या डिझाईन. आता मी परत पहा सुई घेते, इथून वर घेते मध्य सेंटरला बरोबर आणि छोटा मणी, नंतर मोठा मणी, आणि परत आता उलट साईडला आपल्याला घ्यायचे आहे. उलट साईडला आता गाठ घालून घ्यायची, धागा कट करायचा. सेम याच पद्धतीनं जे मधलं अंतर आहे तिथं डिझाईन पूर्ण करून घ्यायची. तुम्ही या डिझाईनमध्ये बदल करू शकता. 2 मणी मी वापरले, तुम्ही 3 मणीसुद्धा वापरू शकता. मण्यांची साईज कमी जास्त घेऊ शकता, किंवा ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं तुम्हाला काही कुंदन चिकटवायचे असतील दोन्हींच्या मध्ये तर ते तुम्ही चिकटवू शकता. तुम्हाला धागा वर्क करायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता. पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसतो, त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. आता सगळीकडे याच पद्धतीनं मी बनवून घेतलं. बनवून घेतल्यानंतर तुम्हाला ब्लाऊज दाखवते कशा पद्धतीनं आपली डिझाईन दिसते. आता ही पाठीचा भाग आहे तो पूर्ण कवर करायचा आहे. त्यांनी सांगितलं होतं की पाठीला सुद्धा वर्क मण्यांचं करा म्हणून. आता हे 3 मणी मी घेतलेले आहेत डिझाईन बनवण्यासाठी. ती आता कशी बनवली ते दाखवते. आता एका साईडला मी पूर्ण बनवून घेतलेला आहे. पाठीचा एक साईडचा भाग आहे तो पूर्ण बनलेला आहे पहा, आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेला आहे. आता इथं मी कसं बनवायचं ते दाखवते. या पद्धतीची डिझाईन. आता उलट साईडून सुलट साईडला सुई घेतली, त्याच्यामध्ये 2 मणी ओवून घेतलेले आहेत. इथं सुद्धा मोठी साईज छोटी साईज वापरलेली आहे. आधी सुरुवातीला मोठे मणी 2 ओवून घेतले. आता इथं अंतर मण्यांचं सप्त, तिथून सुई आहे ती मी खाली घेतली, आणि आता ह्या दोन्हींच्या मध्ये पहा सुई आहे ती वर घेतली. सुईमध्ये बारीक मणी ओवून घेतला, आणि जिथून आपण सुई वर घेतली होती तिथून आपल्याला खाली घ्यायची आहे, आणि मग अशा पद्धतीनं आपली डिझाईन बनते. आता पाठीमागं गाठ घालून घ्यायची आहे, धागा कट करून घ्यायचा, आणि पूर्ण पाठीच्या भागाला अशा पद्धतीनं डिझाईन बनवून घ्यायची. आता पूर्ण बनल्यानंतर ब्लाऊज असा दिसतो पहा. खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला ही तयार ब्लाऊजवरती वर्कची डिझाईन दाखवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि शेअरसुद्धा.
पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर डमीला घातलेला आहे पहा. आणि या ब्लाऊजची बाहीची डिझाईन लवकरच अपलोड करेन, तीसुद्धा खूप सुंदर बनवलेली आहे. अपलोड केल्यानंतर व्हिडिओची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते सुद्धा नक्की पहा की या बाहीची डिझाईन मी कशी बनवलेली आहे आणि खूप सोपी पद्धत आहे. आता हा आपला पूर्ण अशा पद्धतीचा ब्लाऊज झालेला आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद.